तर हे पहा, मी आता दुधी खिसून घेतलेला आहे. साधारण हा अर्धा छोटा दुधी मी खिसून घेतलेला आहे. तर मी आता याच्यामध्ये साहित्य जे जे टाकणार आहे ते तुम्हाला दाखवते. पहा, मी आता ह्याच्यामध्ये कांद्याची थोडीशी पात टाकलेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये मसाले ॲड करत आहे. मसाले, हळद, मीठ वगैरे. तर हा माझे मिरची पावडर आहे, ही देखील मी थोडीशी टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आपण. थोडीशी हळद टाकून घेणार आहे. साधारण हे 2 चमचे तीळ आहेत, हे देखील टाकून घेणार आहे. आता मी पीठ देखील ॲड. हे पहा, मी छोटी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता मी हे थोडं ज्वारीचं पीठ घेत आहे. आता डाळीचं देखील मी थोडंसं घेणार आहे याच्यामध्ये. हे पहा, मी आता हे डाळीचं देखील पीठ घेतलेलं आहे. थोडंसं अजून मीठ लागणार आहे याच्यासाठी, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. हिरवी मिरची, लसूण, थोडेसे जिरे मी वाटून घेतलेले आहेत, ते देखील मी टाकून घेणार आहे याच्यामध्ये. तर आता मी हे व्यवस्थित पीठ मिक्स करून घेणार आहे. हे पहा, मी आता हे हातानेच मिक्स करून घेतलेलं आहे. आता दुधी आपला खिसून घेतल्यामुळे ते ओलसर आहे. पहा, थोडंसं असं ओलसर झालेलं आहे पीठ. आता ह्याच्यानंतर आपण थोडं थोडं करून पाणी टाकून घेणार आहे. हे पहा, मी आता थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये सर्व प्रकारची पिठं टाकू शकता. नाचणीचं देखील टाकू शकता, बाजरीचं देखील टाकू शकता. पण आता माझ्याकडे बाजरीचं आणि नाचणीचं नव्हतं, त्याच्यामुळे मी आता ज्वारी, गहू आणि चण्याच्या डाळीचं पीठ टाकलेलं आहे. हे पहा, एकदम थोडंसं पाणी लागलेलं आहे. तर मी आता याचा गोळा करून घेणार आहे व्यवस्थित मळून. हे पहा, आता आपलं पीठ व्यवस्थित मळून देखील झालेलं आहे. हे पहा, इतपत असं मळायचं. तर आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. तर हे पहा, आपण असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. तर मी आता हा लाटून. हे पहा, मी गोळ्याला पीठ देखील लावून घेतलेलं आहे. मी आता लाटून घेणार आहे. हलक्या हाताने लाटून घेणार आहोत आपण. तुम्ही याला थापू देखील शकता, पण आता मला गडबड आहे, मुलांना नाश्ता द्यायचा आहे, त्याच्यामुळे मी आता लाटून घेत आहे. पातळ लाटून घ्यायचा. आवडीने खातात मुले अशा प्रकारे केल्यानंतर. आता दुसऱ्या बाजूला गॅस देखील पेटवून पॅन ठेवलेला आहे. मी आता तेल टाकून घेणार आहे पॅनमध्ये. आणि थालीपीठ देखील मी टाकून घेतलेलं आहे. आता दुसरी बाजू व्यवस्थित शेकून झाल्यानंतर आपण पलटी मारणार आहोत. हे पहा, मी आता पलटी मारून देखील घेतलेलं आहे. कसं छान शेकलेलं आहे. आता थोडंसं परत आपण वरतून तेल लावून घेणार आहोत. तूप देखील तुम्ही लावू शकता, पण माझ्या मुलांना तूप आवडत नाही, त्यामुळे मी तेलच लावत आहे. आता दुसरी देखील आपण व्यवस्थित बाजू शेकून घेतलेली आहे. या साईडला देखील आता आपण तेल लावून घेणार आहोत. व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा, जेणेकरून भाज्या ज्या आपण टाकलेल्या आहेत त्या व्यवस्थित शिजेल. आणि कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाला दुधी आवडत नाही आहे. मला देखील आवडत नाही आहे दुधी, पण असं आपण थालीपीठ किंवा दशम्या वगैरे बनवल्या तर खूप आवडतात मला. हे पहा, मी अशा प्रकारे सर्व बनवून घेतलेले आहे. अतिशय मऊ झालेले आहे ते. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व बनवून घेतलेले आहेत. तुम्ही थापून देखील बनवू शकता, पण मी लाटून बनवलेले आहे. पहा, तीळ देखील दिसत आहे ह्याच्यामध्ये. तर हे पहा, मी अशा प्रकारे सर्व बनवून घेतलेले आहेत. आणि आता मी मुलांना नाश्ता देत आहे. नाश्त्यासाठी हा उत्तम नाश्ता आहे.
तर हे पहा, मी मुलांना ताट रेडी करून देत आहे. तुम्ही सॉस बरोबर देऊ शकता, दह्याबरोबर देखील देऊ शकता. पण आता थंडी असल्यामुळे मी थोडं दही नाही त्यांना देत, तर तुम्ही सॉस बरोबर वगैरे देऊ शकता. आणि असा नुसता देखील खूप छान लागतो, का तर आपण मसाले टाकलेले आहेत. तर तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा.